मागच्या 10 तारखेलाच आमची सभापती पदाची निवडणूक त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने झाली आणि सभापती होऊन आमची 21 तारखेला पहिली मिटिंग देखील झाली. बिनविरोध ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि सभापती म्हणून मी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार त्या ठिकाणी गेल्या 10-12 दिवसापासून चालू होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, भागाभागात जातोय, काय काय अडचणी ते समजून घेतो. हा सगळा कारभार चालू असताना 21 तारखेला आमची सर्वोच्च न्यायालयामध्ये विरोधकांनी काय केस दाखल केली, त्याचा निकाल 21 तारखेला होता आणि त्या निकालामध्ये ज्यांनी सुप्रीम कोर्टात आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती ती याचिका स्वतःहून विड्रॉ करून घेतली. तसे सुप्रीम कोर्टाचे सगळे आदेश आहेत आणि ती याचिका सर्वोच्च न्यायालयात त्यांनी विड्रॉ करून घेतली. न्यायालयाने त्यांना विचारलं की बाबा इलेक्शन तर होऊन गेलेले सगळं कायद्यानुसार झालेलं आहे, तुम्हाला काय म्हणायचं का आम्ही हे करू त्याच्यात निर्णय देऊन टाकू. ते म्हणले नाही, मग आम्ही याचिका मागं घेतो. आणि मग न्यायालय म्हटलं ठीक आहे मागं घ्या. आणि यांनी म्हणताना असं म्हटलं की आम्ही मागं घेतो त्याच्यामध्ये याचिका. त्यामुळे आज काल त्यांनी मुंबई हायकोर्टातनं देखील आणि सुप्रीम कोर्ट दोन्हीकडची याचिका मागं घेतल्या. आज मी तिला खेड बाजार समितीच्या सभापती पदाबद्दल कुठल्याही कायदेशीर कोर्टामध्ये काही तर केस चालू नाही. दोन्ही याचिका त्या ठिकाणी मागे घेतलेल्या आहेत. इतर आमचे वकील साहेब देखील त्या ठिकाणी आऊन झाले की सुप्रीम कोर्टाने दिलेले याचं उत्तर काय हे मराठीत देखील तुम्हाला देतो. आणि 2 दिवसापासून आज मी सगळ्या पोस्ट काही बघतोय की मी सभापती झालो, काही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोस्ट करतायत की माझाच माणूस सभापती. मला एवढं सांगायचं आहे की कायदा काय, हा देश संविधानावरती कायद्यावरती चालतो आणि काही वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेली माणसं ज्यांचं कॉलेज देखील स्वतःचं आहे ही लोक जर सांगत असतील की कायदा काय, त्यांना जर कायदाच कळत असेल, कदाचित इंग्लिश त्यांना वाचता येत असेल, कदाचित अशी पण अडचण त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळं कोर्टाने काय जजमेंट दिलं आहे आणि तुम्हीच विड्रॉ करताय केस आणि तुम्ही सांगता की सभापतीपदी यांची निवड झाली तेच कायम राहील. हे सगळं निवडणुकीच्या तोंडावरती धांदात खोटा आहे. निवडणुकीमध्ये त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की पब्लिकमध्ये काहीतरी गुमराह तयार करायचं, काहीतरी वातावरण तयार करायचं आणि ह्या वातावरणाचा निवडणुकीमध्ये गोबेल स्थिती कशी असते की काहीतरी गुमराह करायचं, काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं आणि त्या नॅरेटिव्ह सेटचं मग पब्लिकमध्ये जाणार नाही. अरे सभापती तेच राहिले, सभापती हे आणि तेवढ्यात निवडणूक आपली काढून घ्यायची. या तालुक्याची जनता सुज्ञ आहे की ज्यांनी अनेक वर्ष स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात. मला तर प्रश्न पडतो की असा लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं ज्याला कायदा काय, कायद्याची भाषा काय हे जर कळत नसेल तर अशा माणसाला खेड तालुक्याची जनतेने एवढे दिवस कसं निवडून दिलं हा माझ्यासमोर खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि उद्याच्या काळात ते मंत्री व्हायला निघाले. अरे तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचं लोकांच्या मध्ये नॅरेटिव्ह सेट करताय की चुकीची दिशाभूल त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने जर निवडणुकीमध्ये त्यांना खरं तर ही बाजार समितीची सत्ता त्यांच्याकडे गेली याचं प्रचंड मोठं शैल्य काय हे आज दिसून येते. राजकारणामध्ये लोकांनी पराभव देखील स्वीकारला पाहिजे, जय पराजय दोन्ही स्वीकारलं पाहिजेत. ती तुमची राजकारणातली परिपक्वता असते. पण आजची जर परिस्थिती बघितली, अरे बारीक पोरासारख्या आमचे सभापती तर बारीक पोरासारखे, मी सभापती झालो मी होतो. अरे किती वेळा काय, अरे राजकारणामध्ये काही वैचारिकता असते, काही भूमिका असते. एकदा भूमिका घेतली, ठरलं, तुम्ही सभापती झाले, न्यायालयाचा एखादा आदेश दाखवा की तुम्हाला विजय शिंदेना सभापती पदावरून काढले आणि लिंबोरेनं त्या ठिकाणी एखादा आदेश दाखवा, काहीतरी कागद दाखवा. पण काय नाही, मी झालो, मी उद्या मी देशाचा पंतप्रधान झालो, याला काय अर्थ आहे? काही भूमिका काय, शेवटी राजकारणामध्ये काही भूमिका आहे, ते काही तत्व काय, अशी जर भूमिका घेऊन या खेड तालुक्यामध्ये उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जर कुणी भूमिका घेत असेल किंवा त्याचा गैरवापर करायचा प्रयत्न करत असेल, काही गुमराह गोबेल स्थितीच्या माध्यमातून करत असेल, हे पूर्णपणे चुकीचं आहे. बाजार समितीचा कारभार उद्याच्या काळात आम्हाला चांगला करायचा आहे आणि ती आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आम्हाला कोर्टाने त्या ठिकाणी न्याय दिलाय, मुंबई हायकोर्टाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं कायम केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की हे सगळं 10 तारखेला इलेक्शन गेली, याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. मग सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्यानंतर त्यांच्याच वकिलांनी केस विड्रॉ करतोय. अरे केस तुम्ही विड्रॉ करताय आणि तुम्ही एका बाजूला समाजामध्ये पसरवता की आमची सभापतीपदी निवड झाली आणि एखादा जबाबदार माणूस हे बोलतोय, हे किती हास्यास्पद आहे. याच्यावर तुमची बौद्धिक क्षमता काय, तुमचं राजकारणाची परिपक्वता काय, याचा अर्थ तुम्हाला हा पराभव सहन त्या ठिकाणी झालेला दिसत नाही. एका यूट्यूब चॅनलला त्या ठिकाणी बातमी दाखवली, आम्ही ती बातमी देखील लोड आमच्याकडे करून ठेवली. त्यांनी नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला, त्यांनी ती बातमी देखील डिलीट केली. ही बातमी आहे ना, ही डिलीट केली त्यांनी नंतर का की बाबा अरे काहीतरी त्यांचाच देखील गैरसमज झाला. शेवटी न्यायालयाचा अवमान आहे. अरे न्यायालय काय सांगते, न्यायालयाची भूमिका काय, या सगळ्या याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा पद्धतीने जर
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुणी जर चुकीच्या गोष्टी करत असेल तर ही बाजार समिती देखील बदनामी आहे. आणि अशा पद्धत तुम्ही करू नका ना. हे कायद्याचं राज्य आहे. कायद्याने काय तुमची भूमिका आहे? तुम्ही न्यायालयात म्हणता, अजून दुसऱ्या कुठल्या न्यायालयात जा. आज मी त्याला बाजार समितीच्या सभापतीबद्दल कुठलीही कायदेशीर प्रक्रिया नाही, कुठलीही केस त्या ठिकाणी चालू नाही. परंतु आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याला सत्ता मिळत नाही म्हणून काहीतरी भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं हे एकदम चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे न्यायालयाच्या भूमिकेचं तुम्ही अपमान करायचा आणि लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवायचा हे फार चुकीचं आहे. याच्यात आम्ही कायदेशीर देखील नोटीस देणार आहे, कायदेशीर बाब तपासू, वेळ प्रसंगी कायदेशीर त्यांना कोर्टात देखील आव्हान त्या ठिकाणी देणार आहे की न्यायालयाचा अपमान होत आहे. याही पूर्वी त्यांच्या वकिलांना, त्या संबंधित असलेल्यांना हायकोर्टाने देखील ताशेरे ओढलेत, कडक मंत्र्यांनी देखील ताशेरे ओढले की चुकीचं काम तुम्ही कशासाठी करताय. जे रिसर आहे, जी रिसर प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया जर तुम्ही जर म्हणत असाल की हे तर न्यायालय त्याच्यामध्ये यापूर्वीच सगळे आदेश दिलेले आहेत आणि हे सगळं आदेश दिल्यानंतर, कोर्टाचा सगळा आदेश दिल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. आम्ही न्यायालयाच्या आधी सभापती उपसभापतीला आमची निवडणूक प्रक्रिया झाली. आमचे सगळे 10 संचालक न्यायालयानं बघितलं की यार यांच्याकडे मेजॉरिटी आहे. त्याही काळामध्ये, मागच्या काळात असं झालं, यांची मेजॉरिटी असताना सत्तेच्या जीवावरती काही लोकांनी निवडणूक पुढे ढकलायचं काम केलं. पण मुंबई हायकोर्टाने आम्हाला त्याच्यामध्ये दिलासा दिला. 3 तारखेला त्यांच्याकडे हिअरिंग झाली, 10 तारखेला त्यांनी तात्काळ निवडणूक लावायचे आदेश दिले. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सभापती उपसभापती झाले. आणि तुम्ही आज सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून असं पसरवण्याचा प्रयत्न करताय की मी सभापती झालो, मी याला काय अर्थ आहे. आणि त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की अरे माझा सभापती झाला. अरे राजकारणातली दिवाळखोरी बौद्धिकता काय आहे, याला काय अर्थ आहे. अशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या मध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर करणार असेल ते एकदम चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही सगळे, आम्ही कायद्याने चालणारे लोक आहे. मी स्वतः वकील आहे, मी ॲडव्होकेट आहे, कायद्याचं शिक्षण घेतलं आहे आणि कायद्याचा रक्षक किंवा कायदा काय, हा कायदा माझ्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचा आहे. उद्याच्या काळात कायद्याने काय झालं, मी 0 मिनिटामध्ये असा वगैरे देखील येणार नाही. पण कायदा काय, कायद्याची भूमिका काय आणि कायद्याने झालेली व्यक्तीला जर तुम्ही असंविधानिक ठरवायचा प्रयत्न करत असाल तर या खेड तालुक्याच्या राजकारणातले दुर्दैव आहे. आणि उद्याच्या काळामध्ये जे कोणी हे सगळे घडवण्याचा प्रयत्न करताय त्यांची आता मला वाटते वयानुसार घरी जायची तयारी झालेली आहे. राजकारणात लोक देखील त्यांना स्वीकारणार नाही की चुकीचं तुम्ही जर सेट करत असेल, चुकीची भूमिका लोकांच्या समोर गोबेल स्थितीने आणण्याचा प्रयत्न करत असेल, याचा अर्थ ही बाजार समिती तुमच्या हातातून गेल्यानंतर तुम्हाला प्रचंड मोठं शैल्य झालंय, तुम्हाला सहन होत नाही. अरे मी सभापती झालो, उद्या मी वाटेल तेव्हा राजीनामा देईल, ती काय भूमिका नाही माझी. परंतु तुम्हाला हे सहन होत नाही, याला काय अर्थ आहे. ही जी भूमिका आहे आज तुमच्या सगळ्या पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला तालुक्याच्या जनतेला सांगायचं आहे की कायद्याने झालेला हा सभापती आहे. हा सगळा कारभार उद्याच्या काळात आम्हाला चांगलं करायचं आहे. आणि मागच्या काळातला जर कारभार बघायला गेलो हे सगळं काढून आणलं. मी मार्केट कमिटीची गाडी तुळजापूर जाते का, मार्केट कमिटीची गाडी लोणावळ्याला जाते का, कर्जतला जाते का, काय काम आहे. अरे कशासाठी हे सगळ्याचा आम्ही अजून तर काय खोलामध्ये गेलो नाही. खोलात गेल्यानंतर आम्हाला तर उद्या 1 रुपयाचा इथं भ्रष्टाचार करायचा आहे, पारदर्शी काम करायचं आहे. मागच्या वर्षभरात झालं, त्याच्याही मागच्या काळात जर चुकीचं काम झालं असेल सगळं बाहेर काढू आम्ही आतापर्यंत काही बोललो नाही. ठीक आहे बाबा, चाललंय. मार्केटच्या गाडीपासून सगळे विषय आमच्याकडे आहेत. आम्ही अजून त्याच्यावरती काही बोललो नाही. आम्ही म्हटलं आता कारभार आपल्याला चांगलं काम करायचं आहे, पारदर्शी काम करायचं आहे. पहिल्या दिवशी मी निर्णय घेतला मार्केटची गाडी त्या ठिकाणी वापरायची नाही. मी निर्णय जाहीर केला सभापती पदाचं मानणं लोकांच्यासाठी त्या ठिकाणी द्यायचं. हे निर्णय घेणारा मी कार्यकर्ता आहे. याही मागच्या काळात ते निर्णय मी त्या ठिकाणी घेतले आहेत. माझ्या सगळ्या 10 संचालकांचा विश्वास आहे माझ्यावरती की हा काम करणारा माणूस आहे. उद्याच्या काळामध्ये या बाजार समितीचे चित्र तुम्हाला बदललेलं दिसेल. शेतकऱ्यांच्यासाठी सगळ्या सोयीसुविधा आम्ही या बाजार समितीमध्ये करणार आहे. जे झालं ते भविष्यामध्ये करणार आहे. परंतु चांगलं काम जे चाललं याला कुठेतरी पब्लिकमध्ये काहीतरी परस्पेक्शन निर्माण करायचं, ती भूमिका काही लोकप्रतिनिधी आणि काही कार्यकर्ते जे संचालक आहेत, विद्यमान संचालक आहेत, माजी सभापती आहेत, ते करायचा प्रयत्न करतात. हे एकदम चुकीचं आहे. या निमित्तानं तालुक्याच्या जनतेला मला हे सांगायचं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती काही लोक स्टंटबाजी करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. कायदेशीर बाब आम्ही सगळ्या तपासून घेणार आहे आणि उद्या देखील कायदेशीर बाबीमध्ये काही गोष्टी आढळल्या तर निश्चितपणे आम्ही कारवाईसाठी देखील त्या ठिकाणी पुढे जाणार आहे. ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आमचे वकील साहेब सांगतील अरे कायदा काय, हा देश कायद्यावर चालतो. वकील साहेब काय ह्या सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलंय किंवा काय ही केस आहे तुम्ही त्यांना सांगा. आता ही जी ज्या ऑर्डरचा त्या लोकप्रतिनिधींनी जो संदर्भ दिलाय तर ह्या ऑर्डरचा नेमका अर्थ काय, जो इंग्रजीमध्ये आहे तो म्हणजे शब्दशः मराठीमध्ये नेमका त्याचा काय अर्थ होतो, काय सांगाल. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बाजार समितीची निवडणूक जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे झाली. 10 तारखेला ही निवडणूक झाली आणि ही निवडणूक होण्यापूर्वी आणि उच्च न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका स्पेशल लीव्ह पिटिशन नंबर 23/762/2024 दाखल करून आव्हानित केलेला होता. आता
तो आव्हानित केल्यानंतर त्यांची अर्जंट मागणी अशी होती की 10/10/24ला जी निवडणूक आहे ती ज्या आदेशाने ठेवण्यात आली तो आदेश स्थगित करावा अशी त्यांची मागणी होती. परंतु ती मागणी काही त्यांची मान्य झाली नाही आणि वेळेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून कुठलाही स्थगिती आदेश न मिळाल्यानं निवडणूक ही पार पडली आणि त्यानुसार सभापती पदाची निवडणूक झाली. त्यानंतर जी सुनावणी झाली 21/10/2024 रोजी सुनावणी झाली. त्यावेळी मुळातच जो आदेश आव्हानित केला होता की निवडणुका होऊ नयेत आणि निवडणुका झाल्या तर जी गोष्ट आव्हानित करण्यात आली होती ती गोष्टच अस्तित्वात राहिलेली नसल्यामुळे ही याचिका संपुष्टात आलेली होती आणि ही याचिका संपुष्टात आल्यानंतर ती याचिका चालवून त्यामधून कुठलेही तथ्य मिळणार नाही, काही प्राप्त होणार नाही, कुठले आदेश प्राप्त होणार नाही हे ओळखून त्यांच्या वकिलांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे समोर फेअरली प्रामाणिकपणे सांगितलं की आता मुळात निवडणुका झालेल्या असल्यामुळे या याचिकाला तसं काही महत्त्व राहत नाही, त्यामुळे आम्ही काढून घेत आहोत. इथपर्यंत ठीक आहे. परंतु ती काढून घेत असताना त्यांनी त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका होती, ज्या याचिकेमध्ये निवडणुका आदेशित करण्यात आल्या होत्या, ती याचिका सुद्धा काढून घेण्याचं अंडरटेकिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते DDR यांच्याकडे त्यांचे जे काय आता आक्षेप असतील या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक बरोबर यांच्याकडे दाद मागतील असं त्या याचिकेमध्ये नमूद आहे. या याचिकेमध्ये कुठंही उच्च न्यायालयाचा आदेश रद्द झाला, निवडणूक रद्द झाली किंवा पूर्वीच्या सभापतींची फेरनिवड झाली असं कुठंही नाही. यांनी क्लिअर कट अनकंडिशनल विना अट याचिका काढून घेतलेली आहे. आता तर कायदेशीर बाब म्हणून माझी तर अशी भूमिका आहे की आता ते जिल्हा उपनिबंधकांकडे सुद्धा जाऊ शकत नाहीत, कारण जे आक्षेप घेऊन तुम्ही उच्च न्यायालयात गेला होता आणि ते तुम्ही तिथून काढून घेतले असतील तर तेच आक्षेप घेऊन तुम्ही जिल्हा उपनिबंधकांकडे कसे जाणार. जेव्हा आपण न्यायालयातून एखादी याचिका काढून घेतो तेव्हा दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये ऑर्डर 23 ची प्रोव्हिजन आहे, आदेश 23, त्यामध्ये जर तुम्ही अनकंडिशनली एखादी गोष्ट काढून घेतली तर तीच गोष्ट घेऊन परत त्याच न्यायाधिकरणाकडे किंवा वरिष्ठ न्यायाधिकरणाकडे जाता येत नाही. आता जर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाची आणि मुंबई उच्च न्यायालयाची याचिका अनकंडिशनली काढली असेल तर तुम्हाला JDR कडे कोणत्या अधिकारात जाता येईल हे अगोदर ते जर DDR कडे गेले तर त्यांना ते सांगावं लागेल. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, ते उद्या समजा DDR साहेबांकडे गेले आक्षेप घेऊन तर जे आक्षेप ते DDR साहेबांकडे उपस्थित आहेत ते आक्षेप त्यांनी उच्च न्यायालयासमोर सर्वोच्च न्यायालयासमोर आक्षेपित केलेले असताना तिथून विनाट काढून घेतलेले असताना कुठल्या तोंडानं DDR साहेब त्यांचे आक्षेप एंटरटेन करतील ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगाने आज रोजी कुठल्याही न्यायालयाचा यांना पुनर्स्थापित केलं किंवा यांची निवड रद्द केली असा कुठलाही आदेश अस्तित्वात नाही. आज रोजी माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही न्यायालयासमोर कुठलीही याचिका न्यायप्रविष्ट नाही. आता राहिला प्रश्न DDR साहेबांचा. DDR साहेबांकडे ते जाणार आणि DDR साहेब त्यांच्या बाजूने निर्णय देणार असं गृहीत धरून की काय ह्या काय बातम्या पसरवल्यात किंवा ह्या ज्या प्रेस कॉन्फरन्स केली गेली असं काहीतरी दिसतंय. त्याही पार्श्वभूमीवर मी सांगतो की कुठल्याही न्यायालयात गेल्यानंतर जगाच्या पाठीवर कुठले असं न्यायालय नाही की त्यामध्ये विरोधी पार्टीला नोटीस न काढता निर्णय देण्याची तरतूद आहे. आज अखेरपर्यंत यांना DDR साहेबांकडून कुठलीही नोटीस आलेली नाही आणि यदाकदाचित जर त्यांना आता ते म्हणतायत तसा जर आदेश असेल तर तो फक्त DDR साहेबांचा असू शकतो आणि आज रोजीपर्यंत कुणाच्याही माहितीत किंवा पाहण्यात तसा आदेश नाही. अशी एकंदरीत यामध्ये कायदेशीर परिस्थिती आहे. बरं, आता तुम्ही म्हणताय की एकही याचिका नाही. तुम्ही जी याचिका जी केलेली होती ती आहेच की अजून कोर्टामध्ये? नाही, तिथं आम्ही कोर्टात निकाली काढले ना. अच्छा, तुमच्या बाजूने निकाल निकाली इलेक्शन लावण्यासाठी हा, म्हणजे आता एकही नाही. एकही याचिका नाही. अच्छा, त्याच्यामध्ये काहीच नाही. जे पद रिक्त होतं त्यासाठी जो
इथं पणंनी जो इलेक्शन हे केलं होतं ना, त्यासाठी आम्ही गेलो त्याच्यामध्ये election एकच गोष्ट महत्वाची आहे, DDR कडे सुद्धा जाऊ शकत नाही, कारण DDR ने मुंबई हायकोर्टात त्याचे ॲफिडेव्हिट दिले की हा राजीनामा मीच मंजूर केला आणि कायदेशीर केला. मग आज ते असं म्हणू शकत नाही की मी केला नाही, तर काहीच अर्थ नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे, नोटेड आहे. सभापतींनी त्याच्यामध्ये म्हटलं की मी सही केलेलं नाही, तिथे चालू नाही, आहे काहीच नाही त्याच्यामध्ये, काहीच केस नाही. तो घ्या ना विषय, तो सही केलेली ती नाही, सही त्याचं केलेली म्हणणं नाही आहे. असं त्यांचं जसं म्हणणं होतं आहे. ना, त्याच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांची सही केली नाही केलेली सही खरी आहे ती खोटी आहे, तो ट्रायलचा विषय, तो केस चालल्यानंतरचा विषय. त्या संदर्भात ते जर योग्य न्यायाधिकरणासमोर गेले, आता मुळात तुम्ही माझी सही खोटी आहे असं म्हणून तुम्ही उच्च न्यायालयात गेला होता, ती याचिका तुम्ही विनाट काढून घेतली होती. आता परत एकदा तुम्हाला DDR कडे जाऊन त्या ठिकाणी माझी सही खोटी आहे असा आक्षेप उपस्थित करता येईल का? आणि आक्षेप जरी उपस्थित केला तरी DDR हे हँडरायटिंग एक्सपर्ट नसतात. बरोबर. ते त्या ठिकाणी त्यांची सही खरी आहे का खोटी आहे हा हँडरायटिंग एक्सपर्टच्या कार्यक्षेत्रातला विषय. त्यामुळे ही बाब योग्य त्या सक्षम न्यायालयाकडे किंवा सक्षम तपासणी अधिकाऱ्यांकडे गेल्याशिवाय यामध्ये कुठलंही तथ्य उरणार नाही. या ठिकाणी फक्त निवडणुकीच्या उद्देशातून हे सगळं चाललंय.